कोणते झाड घरी लावल्याने साप येत नाहीत? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ सर्पगंधा, ब तुळस, क चिकू, ड कडुलिंब. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ सर्पगंधा. सर्पगंधा हे झाड घरी लावल्याने साप येत नाहीत. असा कोणता फळ आहे जो एका दिवसात पिकतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ केळी, ब टोमॅटो, क आंबा, ड चिकू. बरोबर उत्तर आहे ब टोमॅटो. टोमॅटो हा असा फळ आहे जो एका दिवसात पिकतो. पृथ्वीवर उगवली जाणारी भाजी कोणती? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ बटाटा, ब कोबी, क भेंडी, ड टोमॅटो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ बटाटा. पृथ्वीवर उगवली जाणारी भाजी बटाटा ही आहे. भारतात सर्वात पहिले वीज कोणत्या शहरात आली? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ मुंबई, ब कोलकाता, क दिल्ली, ड चेन्नई. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब कोलकाता. भारतात सर्वात पहिले वीज कोलकाता या शहरात आली. कोणत्या प्राण्याच्या दुधात पाण्याची मात्रा जास्त असते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ बकरी, ब हरिण, क गाय, ड हत्ती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड हत्ती. हत्ती या प्राण्याच्या दुधात पाण्याची मात्रा जास्त असते. कोणता फूल 100 वर्षातून एकदा फुलतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ गुलाब, ब कमळ, क नागपुष्प, ड जाई. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क नागपुष्प. नागपुष्प हे फूल 100 वर्षातून एकदा फुलतो. चायचा शोध कोणत्या देशाने लावला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ कांगो, ब चीन, क नॉर्वे, ड रूस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब चीन. चायचा शोध चीन या देशाने लावला. असा कोणता देश आहे जिथे एकही मंदिर नाही? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ भारत, ब सौदी अरब, क जर्मनी, ड जपान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब सौदी अरब हा असा देश आहे जिथे एकही मंदिर नाही. कोणत्या देशातील लोक कुत्र्याचे दूध पितात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ मोनो, ब कांगो, क रूस, ड पाकिस्तान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ मोनो या देशातील लोक कुत्र्याचे दूध पितात. माकडाच्या तोंडात किती दात असतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ 28, ब 50, क 34, ड 44. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क 34. माकडाच्या तोंडात 34 दात असतात. कोणत्या फळाचे बी विंचूचे विष उतरवते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ पपई, ब पुदिना, क पेरू, ड संत्री. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब पुदिना या फळाचे बी विंचूचे विष उतरवते. उंदराचे मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ मध्य प्रदेश, ब आसाम, क सिक्कीम, ड राजस्थान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड राजस्थान. उंदराचे मंदिर राजस्थान या राज्यात स्थित आहे. जगात पहिली नोट कोणत्या देशात बनवली होती? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ श्रीलंका, ब चीन, क भारत, ड अमेरिका. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब चीन. जगात पहिली नोट चीन या देशात बनवली होती. कोणते फळ फ्रीजमध्ये ठेवल्याने विषारी बनते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ पपई, ब संत्री, क लिंबू, ड कलिंगड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड कलिंगड. हे फळ फ्रीजमध्ये ठेवल्याने विषारी बनते. शिळी चपाती कोणत्या आजाराला मुळासकट मारून टाकते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ शुगर, ब पायरिया, क किडनी, ड कॅन्सर.
प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ शुगर. शिळी चपाती शुगर या आजाराला मुळासकट मारून टाकते. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ ब्रह्मपुत्रा, ब नर्मदा, क गंगा, ड गोदावरी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क गंगा. भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी ही आहे. कर्नाटक राज्यात सर्वात जास्त कोणते प्राणी आहेत? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ हत्ती, ब मोर, क वाघ, ड सिंह. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ हत्ती. कर्नाटक राज्यात सर्वात जास्त हत्ती हे प्राणी आहेत. मनुष्याचा जन्म सर्वात पहिले कुठे झाला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ थायलंड, ब भारत, क अमेरिका, ड आफ्रिका. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड आफ्रिका. मनुष्याचा जन्म सर्वात पहिले आफ्रिका येथे झाला. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगल आहेत? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ महाराष्ट्र, ब केरळ, क मध्य प्रदेश, ड गोवा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क मध्य प्रदेश. भारतातील मध्य प्रदेश या राज्यात सर्वात जास्त जंगल आहे. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त विमानतळ आहेत? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ गुजरात, ब पंजाब, क महाराष्ट्र, ड दिल्ली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ गुजरात. भारतातील गुजरात या राज्यात सर्वात जास्त विमानतळ आहेत. कोलगेट कोणत्या देशाची कंपनी आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ भारत, ब जपान, क चीन, ड अमेरिका. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड अमेरिका. कोलगेट अमेरिका या देशाची कंपनी आहे. हिंदू धर्मातील कोणत्या वेदातून गायत्री मंत्र घेतले आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ सामवेद, ब अर्थवेद, क ऋग्वेद, ड यजुर्वेद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क ऋग्वेद. हिंदू धर्मातील ऋग्वेदातून गायत्री मंत्र घेतले आहे. भारत आणि चीन यांच्या दरम्यान युद्ध कधी झाले होते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 1955, ब 1962, क 1970, ड 1978. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 1962. भारत आणि चीन यांच्या दरम्यान युद्ध 1962 मध्ये झाले. भारतातील किती टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 30%, ब 40%, क 50%, ड 60%. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 40%. भारतातील 40% लोकांची मातृभाषा हिंदी आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ स्वामी विवेकानंद, ब दयानंद सरस्वती, क राजाराम मोहन राय, ड यापैकी कोणीही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क राजाराम मोहन राय. ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली होती. कर्नाटक राज्य पहिले कोणत्या नावाने ओळखले जात असे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ त्रावणकोर, ब म्हैसूर, क कोकण, ड यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब म्हैसूर. कर्नाटक राज्य पहिले म्हैसूर या नावाने ओळखले जात असे. माणसाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर करणे सुरू केले होते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ लोह, ब तांबा, क सोने, ड चांदी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब तांबा. माणसाने सर्वप्रथम तांबा या धातूचा वापर करणे सुरू केले होते. नौसेना दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 7 ऑगस्ट, ब 16 सप्टेंबर, क 4 डिसेंबर, ड 8 फेब्रुवारी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क 4 डिसेंबर. नौसेना दिवस दरवर्षी 4 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो.
हैदराबाद राज्याला स्वतंत्र भारतात विलीन करण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ पोलो, ब तिरंगा, क विजय, ड जय हिंद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ पोलो. हैदराबाद राज्याला स्वतंत्र भारतात विलीन करण्यासाठी पोलो हे ऑपरेशन सुरू करण्यात आले. कोवॅक्सिन ही लस कोणत्या देशात बनवली आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ रशिया, ब जर्मनी, क अमेरिका, ड भारत. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड भारत. कोवॅक्सिन ही लस भारत देशात बनवली आहे.